माझे एकदा ऐक नाही, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी म्हणजे काय? बोलण्यासाठीच असतो फोन ना? वाह, गंमतच आहे. ताईने मागितला की लगेच मिळतो फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे 2-2 मोबाईल असतात आणि आम्ही मागितलं तर म्हणे गरज काय त्याची? ए ताईडे, उगीच काहीही बोलू नकोस हा. तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का? हो हो, आम्हालाही महत्वाची कामं असतात, महत्वाचं बोलायचं असतं. दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच ग. बोलण्यासाठी काय करावं मग? आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मज्जा येईल. अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? गुड. अगं, खूप धमाल करू. हो, सगळ्यांना आता फोनवरच सांगते. बाय. वाह, किती मस्त वाटेल असे फोन करताना. आई, अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यावी लागली तर उगीच बोलणी ऐकावी लागतात सरांची. त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात, तसंच सरांना शाळेत फोन करायचा. हॅलो, गुड मॉर्निंग सर. मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्वाचं काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर. खूप कामं करता येतात तशी. तू सांग ना बाबांना. ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलंस बाबांना? ताई तुझी लाडकी आणि मी काय डोळकी आहे का ग? आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मलाही नको का मोबाईल? अगं, माझा मोबाईल आला की तो आपण दोघी मिळून वापरू. नक्की? आजी, तू नको आईला रागावूस. काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं. अगं, मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो. दादा तर सारखं मित्रांना सांगतो, अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय. तू म्हणतेस ते खरं, पण मोठी माणसं करतात असं. आम्ही मुलं नाही करणार. देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात. पप्पांना तर सांग, बघू काय होतंय ते.